आधी माणसं मरायचे आणि आत्मा भटकत असे, आता या उलट आत्मा मेलेला असून माणसंच भटकताना दिसत आहे। आपल्या सभोवतालची परिस्थिती कशीही असली तरी जगण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावेच लागतील। आयुष्याच्या रस्त्यावर हळुवारपणे पाऊल टाकत जाऊनच पुढे जाता येईल। त्यासाठी हिम्मत, पैसा व आत्मविश्वास आपल्याकडे असायलाच हवा, कारण सध्याची परिस्थिती हृदयाबरोबरच डोक्याने हाताळता यायला हवी। काडीपेटीतील माचीसला डोकं असतं, पण त्यात मेंदू नसतो, त्यामुळे थोड्याशा घर्षणाने ती पेट घेते, कारण तो तिचा गुणधर्मच आहे। आपल्याकडे तर डोकं व मेंदू दोन्ही शाबूत आहे, त्यामुळे जर तुम्ही छोट्यातल्या छोट्या गोष्टीने परेशान होत असाल तर तुम्ही तुमच्या मेंदूचा शांतपणे वापर करतच नाही असंच म्हणावं लागेल। जीवनात जर तुम्हाला एखाद्या चांगल्या व्यक्तीची साथ मिळालीच नाही तर एकटे चालायला शिका। थोड्या अडचणी येतील, पण तुमचे भविष्य तुम्ही स्वतः लिहिलेले असेल। कोणासाठी वाट पाहत वेळ वाया घालविणे ही आजच्या काळातील सर्वात मूर्ख गोष्ट आहे। आयुष्यात संकट येतील, पण त्यामध्ये वाईट व्यक्तींची मदत घेण्यापेक्षा स्वतःच संयम राखून लढायला शिका। हे लक्षात ठेवा, वाईट लोकांच्या संगतीमुळे तुम्ही वाईट कदाचित बनणार नाही, पण एक दिवस त्यांच्यामुळे तुम्हाला हानी निश्चित होऊ शकते। हे कटू सत्य आहे की तुम्ही कोणाच्या संगतीत आहात त्याप्रमाणेच तुम्ही घडत असतात। मित्रांनो, तुम्हाला निसर्गाने जीवनाचा अमूल्य ठेवा दिला आहे, त्याला वाईट संगतीमध्ये पाया घालवू नका। यश उशिरा मिळेल, पण त्यासाठी एकटेच प्रयत्न करायला शिका। जर तुम्हाला जगातील दुःखी व्यक्ती तुम्ही स्वतःच वाटत असाल तर त्यासाठी एकदा सरकारी दवाखान्यातील सर्व वॉर्डांना भेट देऊन बघा। मग तुमच्या लक्षात येईल की तेथील भयावह परिस्थिती पाहून स्वतःच्या जीवनाचे मूल्य तुम्हाला समजेल। आयुष्यात बऱ्याच वेळा असं घडतं की जेव्हा तुम्ही हताश होऊन सर्व सोडून देता, अगदी त्याच्या थोड्या वेळानेच तुमचे आयुष्य सुंदर बनणार असते, पण तुम्ही त्याआधीच हार मानतात। त्यामुळे परिस्थिती कशीही असली तरी संयम पाळा। जीवनात जीवाला जीव देणारे थोडेसेच मित्र बनवा, जे तुम्हाला संकटकाळी साथ देतील। सध्याच्या परिस्थितीने सर्वांनाच आपलं कोण परक कोण हे जवळून दाखवून दिलंय। आयुष्यात असे वागा की तुम्हाला मदत करणारा क्षणामध्ये तयार झाला पाहिजे। परिस्थिती हा शब्द नेहमी बदलत असतो, फक्त तो बदलत असताना आपण बदलायला नको एवढेच खरे। ज्यांनी आपल्या आयुष्यातले 3 मिनिटं काढून हा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर नक्कीच त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळण्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच मदत होईल याची मला खात्री आहे। व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो, मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर आमचं जीवन एक रंगमंच हे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील। चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच नवीन जबरदस्त मोटिवेशनल व्हिडिओ सोबत। तोपर्यंत पाहत रहा, ऐकत रहा जीवन एक रंगमंच।